नमस्कार, बुलेटिन मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जे मध्य रेल्वेने आणि हार्बर मार्गाने प्रवास करणारे त्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची। जर तुम्ही आज कामानिमित्त बाहेर पडणार असाल तर ही बातमी नक्कीच पहा, कारण कर्नाक पुलाच्या कामासाठी घेतलेला मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक अजूनही संपलेला नाहीये आणि त्याचाच फटका लोकल आणि लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसवर झालेला आहे। त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतात। कर्नाक पुलावरचा गर्डर बसवताना एका कर्मचाऱ्याला दुखापत झाली, तसंच गर्डरचं अलाइनमेंट सुद्धा चुकलेलं आहे। त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून अद्यापही ब्लॉक संपल्याची घोषणा करण्यात आलेली नाहीये। लोकल केवळ भायखळा, दादर, कुर्ला स्थानकापर्यंत सुरू आहेत, तर हार्बर मार्गावर सुद्धा वडाळा रोड पर्यंत लोकल सुरू आहेत आणि त्याचमुळे आता मुंबईकरांवर ट्रॅकवरनं चालत जाण्याची वेळ ओढावलेली आहे। कुर्ला रेल्वे स्थानकावरची ही गर्दी आपण यावेळेस पाहतोय। तर आपण पाहिलं, मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे अजूनही सुरू झालेली नाहीये आणि याचा मोठा फटका प्रवाशांना बसतोय। दरम्यान ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल्स सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर अनेक लोकल्स उशिराने धावतात। त्यामुळे आता ठाणे स्टेशनवर सुद्धा मोठी गर्दी दिसते। ठाणे स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। ठाणे स्टेशन मध्ये सुद्धा प्रवाशांचे मोठे हाल होतानाचं चित्र बघायला मिळतंय। मध्य रेल्वे सेवा अजूनही पूर्णपणे सुरू झालेली नाहीये। मेगा ब्लॉक न संपल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। ठाणे रेल्वे स्टेशनवर सुद्धा प्रवाशांची गर्दी इथं बघायला मिळते। कर्नाक पुलावरील गर्डर टाकण्याचं काम सुरूच आहे आणि त्यामुळे ही गर्दी होतीये। तर आपण पाहिलं, मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर सुद्धा मेगा ब्लॉक सुरू आहे, प्रवाशांचे हाल होत आहेत। तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा अशीच काही परिस्थिती कालपासून बघायला मिळते। पश्चिम रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल पाहायला मिळत आहेत। पश्चिम रेल्वेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वेवरच्या लोकल जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतात, तर पश्चिम रेल्वेवरच्या दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली सारख्या स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेली आहे। माहीम ते वांद्रे स्टेशन दरम्यान मिठी नदीवरच्या पुलाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वांद्रे ते माहीम दरम्यान स्लो ट्रॅक बंद ठेवण्यात आलेला आहे। शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या मेगा ब्लॉकने मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर काय नक्की हालत आहे प्रवासाची लोकलच्या या संदर्भात सर्व बातम्यांवर आपली नजर असणार आहे। तुर्तास आपल्याला इतरही काही बातम्या बघायच्या आहेत, पाहूयात त्या वेगवान स्वरूपात। आज भारत 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं। तेव्हापासून दरवर्षी हा खास दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण देशभरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रजासत्ताक दिनाचा समारोह मोठ्या गर्वाने साजरा केला जातो। दरम्यान प्रमुख इमारतींना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली। हे दृश्य अतिशय मनमोहक दिसतं, तर देशातील या महत्त्वाच्या इमारती तिरंगी रंगामध्ये रंगून गेलेल्या आहेत। या सुंदर देखाव्यांचा लाभ प्रत्येक भारतीयांना दरवर्षी पाहायला मिळतो। मुंबईचा सीएसएमटी स्टेशन आणि मुंबई महापालिका मंत्रालय आणि बीएससी अर्थात बॉम्बे स्टॉक
एक्सचेंज इमारतही तिरंग्याच्या रोषणाईमध्ये उजळून निघालेली आहे। वेगवेगळं औचित्य साधून CSMT स्थानकावर रोषणाई केली जाते। आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही रोषणाई करण्यात आलेली आहे। ही रोषणाई पाहण्यासाठी अनेकांनी तिथं गर्दी केली। प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय इमारतींसह भारतातील काही महत्त्वाच्या स्थळांना आकर्षक रोषणाई करण्यात आल्याचं पाहायला मिळाले। मुंबईतील प्रसिद्ध वरळी बांद्रा सी लिंकला आकर्षक रोषणाई करण्यात येत होती। दरम्यान ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी मुंबईकरांची सुद्धा मोठी गर्दी झाली। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। मंदिरातील श्रींचा गाभारा आणि नामदेव पायरी इथं झेंडू, शेवंती, कामिनी अशा फुलांची सजावट करण्यात आली। तर पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केलेली आहे। देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नंदुरबार रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। यासोबतच नगरपालिकेला विशिष्ट प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जिल्ह्यातील अनेक कार्यालयांना देखील तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होतोय। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होईल। त्यामुळे आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 15 मिनिटात करता येणार आहे। 27 जानेवारीपासून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होईल। म्हाडाच्या कोकण मंडळाची जवळपास 2147 घरं आणि 110 भूखंड विक्री करता 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता लॉटरी काढली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार आहे। या लॉटरीसाठी सुमारे 25,000 अर्ज अनामत रकमेसह आलेले आहेत। 1 एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू होणार आहेत। घरगुती ग्राहकांना सुद्धा टीओडीचा आता लाभ द्यावा लागणार आहे अशी मागणी केली जाते। या अंतर्गत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये प्रति युनिट 80 पैसे इतकी मोठी सूट दिली जाते। महावितरणाच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे, कारण तूट भरून काढण्यासाठी महावितरणाने वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलाय। गेल्या 3 वर्षांमध्ये महावितरणाची तूट 20,000 कोटींवर पोहोचली आहे। त्यामुळे ही तूट वीज दरवाढीतून भरून काढली जाणार आहे। जम्मू काश्मीरच्या नागरिकांची वंदे भारतची प्रतीक्षा आता संपलेली आहे। लवकरच कटरा बारामुल्ला मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे आणि या ट्रेनची चाचणी आता पूर्ण झालेली आहे। जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असणाऱ्या चिनाब ब्रिजवरनं वंदे भारत धावली आहे। जागतिक बाजारातील तेजीमुळे सोन्याच्या भावावर मोठा परिणाम झालेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात तब्बल 4,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा दर आता GST सह 83,000 रुपयांवर पोहोचलाय। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली असल्याची माहिती सोने तज्ञांनी दिलेली आहे। साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येईल। तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या धुळ्याच्या चैत्रम पवार यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव केलेला आहे। तसंच मेडिसिन होमिओपॅथीमध्ये काम करणाऱ्या विलास डांगरे यांनाही पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। विलास डांगरे हे नागपूरमध्ये मागच्या 50 वर्षांपासून काम करतायत। पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोम या आजारानं थैमान घातलेलं आहे। त्यामुळे आता पुणे महापालिका ही गरीब रुग्णांच्या उपचाराच्या खर्चामध्ये योगदान देणार आहे। या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे पालिका आता गरिबांसाठी धावून आली आहे। या आजारासाठी सुमारे 5 ते 6 लाख इतका खर्च आहे।
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर गुलियन बॅरे सिंड्रोम आजाराचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने 11 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य शासनाच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते। त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आलेला आहे। त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यामधील पाणी शुद्ध असल्याचे स्पष्ट झाले। खादीच्या तिरंगा खरेदीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झेंड्यांची आवश्यकता आहे। त्यामुळे केंद्र सरकारने ध्वजनिर्मितीसाठी खादीशिवाय सॅटिनच्या कापडाला सुद्धा परवानगी दिली। असं असलं तरीही लोकांचा कल हा खादीच्या तिरंगा झेंड्याकडेच असल्याची माहिती समोर येते। सत्तावीस जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य असेल। 27 जानेवारीला UGC पोर्टलचं उद्घाटन होणार आहे आणि उत्तराखंडमध्ये UGCच्या अंमलबजावणीसाठी पुष्कर सिंह धामी सरकारने सर्व तयारी आता पूर्ण केलेली आहे। नाशिक महापालिकेतर्फे 15 फेब्रुवारीपासून घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा केलेला स्वीकारला जाणार आहे। सुका कचरा कचरा वेगळा ठेवण्याची सुविधा घंटागाड्यांमध्ये आहे की नाही याची देखील तपासणी केली जाणार आहे। तशी सुविधा नसल्यास संबंधित गाड्यांवर ठेकेदारांवरही दंडात्मक कारवाई होईल। छावा सिनेमा तज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये, उद्योगमंत्री उदय सामंतांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। संभाजीराजेंचा अपमान खपवून घेण्यात जाणार नाही आणि निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने उपाययोजना करावी। चित्रपटात आक्षेपार्ह भाग काढून टाकावा लागेल असंही सामंत म्हणालेत। खासदार उदयनराजेंनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना फोन करून चित्रपटातील आक्षेपार्ह सीन हटवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। यावेळी सीन हटवू अशी ग्वाही दिग्दर्शकांनी उदयनराजेंना दिल्याची माहिती मिळते। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मोठा दावा केलाय। अक्षय शिंदेनी बलात्कार केला नाही, ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी त्याला मारलं असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर आता संशयाच्या फेऱ्यात आलेला आहे। आपले पाप लपवण्यासाठी सरकारने एका निरपराध व्यक्तीची हत्या केलेली आहे। हे कुणाच्या आदेशाने झालं या सगळ्या गोष्टीला गृह विभाग जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। संभाजीनगरमध्ये तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या रोड रोमिओला चांगला चोप देण्यात आलेला आहे। टीव्ही सेंटर भागामध्ये घटना घडली। खासगी अभ्यासिकेमध्ये जाणाऱ्या तरुणीची छेड काढली होती। युवा सेनेनं या घटनेची माहिती घेत रोड रोमिओला चांगला चोप दिलाय। ठाण्यामध्ये एका शाळेच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ठाण्याच्या वाघे इस्टेट परिसरात ही घटना घडली। या प्रकरणाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना चोप दिलाय। कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये एक तरुणाने बस स्थानकासमोर अल्पवयीन मुलीची छेड काढली। दरम्यान छेड काढणाऱ्याला नागरिकांनी चांगला चोप दिलाय। तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केलं असून गेल्या 8 दिवसातील मुलींची छेड काढण्याचा हा दुसरा प्रकार समोर येतोय। सांगली शहरातील विश्रामबागमधील एसटी कॉलनी परिसरामध्ये राम मंदिर येथे पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जाते। 8 ते 10 महिला रेकी करत असल्याचं परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय।
पुण्यातील फुरसुंगीमध्ये तरुणीची पुन्हा एकदा स्टंटबाजी समोर आली आहे। वर्षभरापूर्वीच याच स्टंटबाजीमुळे पोलिसांनी तिला समज दिली होती। पुण्यातील इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली माधवी कुंभार तिने पुन्हा एकदा बुलेटवर स्टंटबाजी करण्याचा रील इंस्टाग्रामवर अपलोड केलाय। प्रवाशाला पोलिसांनी मारहाण केली। वसई विरारमधील खाणीवडे टोल नाक्यावर ही घटना घडली। लाकडी दांडक्याने भर रस्त्यात बेदम मारहाण केली असून बस चालकाविरुद्ध दिशेने आल्याने वाहतूक पोलिसांनी थांबवल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला। काँग्रेसच्या वतीने आज ठाण्यामध्ये ईव्हीएम हटवण्याची निदर्शनं करण्यात आली। ईव्हीएम हटवण्याची मागणी करत सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली असून काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सदरची निदर्शनं करण्यात आलेली आहेत। नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केलेले। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर आंदोलन करण्यात आलं। निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या मुद्द्याला धरून आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या दारामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। या आंदोलनामध्ये सांगलीचे खासदार विशाल पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले। सांगलीमध्ये फायनान्स कंपनीच्या विरोधात दलित महासंघाने जोडेमारो आंदोलन केलेले। विविध फायनान्स कंपनी शून्य व्याजदरामध्ये वस्तू देण्याचं सांगून भरमसाठ छुपे व्याज घेऊन कर्ज देतात। कर्जदाराचा एखादा हप्ता राहिला की गुंडाकडनं वसुली करतात। त्यामुळे दलित महासंघ आता आक्रमक झालाय। नाशिकच्या येवला शहरामध्ये जनता बँक डबघाईला आलेली आहे। ठेवीदारांचे पैसे मिळाले नसल्याने सर्व ठेवीदारांनी मोर्चा काढत आमरण उपोषणाला सुरुवात केली। जोवर ठेवीदारांचे पैसे मिळणार नाही तोवर आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर इथं झालेल्या आयुध निर्माणातील ब्लास्ट प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी आयुध निर्माणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर सावली गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तसेच गावाचं पुनर्वसन करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केलेली आहे। मुंबईच्या गोरेगावमध्ये दिंडोशी भागामध्ये फर्निचर दुकानांना लागलेल्या आगीवर तब्बल 5 तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले आहे। आता कूलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग वेगाने पसरली। त्यामुळे बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती। त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। जळगावमधल्या पिळोदा खुर्दे फाट्याजवळ चालत्या मोटरसायकलने पेट घेतलेला आहे। मोटरसायकल रस्त्याच्या एका बाजूला थांबून चालक उतरल्याने मोठा अनर्थ टळलाय। त्यामुळे मोटरसायकल जळून खाक झाली आहे। जळगावमध्ये डंपरने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये एक जण जागीच ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत। या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। यवतमाळमध्ये स्कूल बस अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला। महिमा सरकटे असं 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थीचं नाव आहे। दरम्यान उमरखेडच्या दिवटी पिंपरीवरून ही बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती। त्यावेळेस बसचा स्टेअरिंग रॉड तुटून ती झाडावर आदळली आणि अपघात झाला। वर्धा यवतमाळ महामार्गावरील नवीन रेल्वे पुलाजवळ मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिली। या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे।
पुण्यामध्ये वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारनं जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय। वाढदिवसाच्या पार्टीवरनं परतत असलेल्या कारमधील 6 पैकी 2 तरुण जागीच ठार झाले। कामगारांना लुटणाऱ्या दोघांना रांजणगाव MIDC पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून सुमारे 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव करणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे। हे बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या चिंचवड MIDC परिसरामध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथं एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। आरोपींनी संबंधित तरुणाचं डोकं दगडाने ठेचून हत्या केलेली आहे। शुक्रवारी सकाळी एका काटेरी झाडीमध्ये तरुणाचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह आढळला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी CIDने चौकशीसाठी बोलवलेल्या बालाजी तांदळेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे। गेवराई शहरातील एका दुकानातून हे ब्लँकेट खरेदी केलं असून सरपंच देशमुखांच्या आरोपींना हे ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप होतोय। वाल्मिक कराडला आणखीन एक झटका बसण्याची शक्यता आहे। विशेष तपास पथकानं वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्याचा रेकॉर्ड आता समोर येताच आणखीन मालमत्ता जप्त केल्या जातील असं सांगितलं जातंय। वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर त्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। त्यामुळे आका आणि बाकाच्या सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत त्या सर्व जप्त करा अशी मागणी धस करतायत। मुंबईतही मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला। सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झालेले। सरपंच हत्येविरोधात मुंबईत मोर्चा काढण्यात आला। यावेळेस मोर्चेकऱ्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलेले। मोर्चात धनंजय मुंडेंना रावणाची उपमा देण्यात आली असून एका आंदोलकाने गळ्यामध्ये रावणाच्या 10 तोंडांप्रमाणे आरोपींचे फोटो लावले। त्यामध्ये धनंजय मुंडेंचाही फोटो त्यांनी लावला होता। त्याच्या अगोदर इथे जमलेल्या तमाम हिंदू, मुस्लिम, ईसाई जे सरपंच हत्येविरोधात मुंबईतील आझाद मैदानामध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मात्र या मोर्चाकडे सुरेश धस यांनी पाठ फिरवली। मुंबईमध्ये असूनही धस यांनी मोर्चाला दांडी मारली। त्यामुळे जनाक्रोश मोर्चामध्ये फूट पडली आहे का असा सवाल उपस्थित झालाय। आता बातमी आहे एका अपघाताची। पश्चिम द्रुतगती महामार्गावर एक मोठा अपघात झालेला आहे। अत्यंत वेगात आलेल्या 2 टॅक्सी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडकलेले आहेत। या अपघातामध्ये 5 जण जखमी झालेत आणि जखमींना आता सांताक्रूज येथील VN देसाई रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे। या अपघातामध्ये त्या टॅक्सींची हालत आपण बघतोय। टॅक्सीचा चक्का चूर झालेला आहे। दरम्यान या संपूर्ण अपघातामध्ये 2 टॅक्सी टँकरला धडकत 5 जण जखमी झालेली आहेत। अपघातामध्ये जखमी 5 जण आहेत। दरम्यान अपघातामुळे आता पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे।